नमस्कार दर्शकांनो, गरुड पुराणाच्या भाग 4 मध्ये आपले स्वागत आहे। आमच्या मागील भागात म्हणजे भाग 3 मध्ये 13 दिवसानंतर आत्मा यमलोकात कसा निघून जातो आणि वाटेत त्याला कोणत्या प्रकारचे यातना आणि वेदना दिल्या जातात हे तुम्ही पाहिले। तसेच यमलोकाच्या वाटेवर येणाऱ्या 16 शहरांपैकी 8 शहरेही आम्ही तुम्हाला सांगितली होती। आज या सादरीकरणात आपण उर्वरित 8 शहरे आणि महावैतरणी नदीचे वर्णन करणार आहोत। कृपया व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। गरुड पुराणानुसार पक्षीराज गरुड भगवान विष्णूला प्रश्न करतो, हे भगवान, मृत्यूचे जग आणि यमाचे जग यांच्यामध्ये वसलेल्या वैतरणी नदीशी आत्म्याचा काय संबंध आहे आणि या नदीत त्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा दिली जाते किंवा पापी आत्मा वैतरणी नदी कशी पार करतो। तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की 5 महिने 15 दिवस उलटून गेल्यावर यमदूतांनी छळलेले ते प्रेत त्याच विचित्र नगरात त्या महिन्याच्या श्राद्ध पिंडाचे सेवन करते। भुकेमुळे वाटेत त्या आत्म्याला पुन्हा पुन्हा वेदना होतात, त्यामुळे यमदूतांनी वाटेत विसाव्यासाठी थांबवले असताना तो वाटेत शोक करतो। तो म्हणतो, मी मरण पावल्यावर माझ्या मृत्यूवर शोक करणारा असा कोणी नातेवाईक आहे का। त्याच वेळी हजारो खलाशी त्याच्यासमोर येतात आणि म्हणतात की 100 योजना रुंद पू आणि रक्ताने भरलेले विविध प्रकारचे मासे आणि मगरींचा प्रादुर्भाव असलेली वैतरणी नदी पार करायची असेल तर ती आम्ही तुम्हाला आनंदाने नदी पार करण्यास मदत करू। पण जर तुम्ही मृत्यूलोकात गाय दान केली असेल तरच तुम्ही आमच्या सोबत येऊ शकता। मानवाचा अंतकाळ येतो तेव्हा केवळ वैतरणी गायीचे दान हितकारी लाभते। महावैतरणी नदी पार करायची असल्यास विद्वान व सद्गुणी ब्राह्मणाला गाय दान करावी। गौदान पाप्याचे सर्व पाप नष्ट करून त्याला आनंदाने विष्णुलोकात घेऊन जातो। वैतरणीचे दान केलेले प्रेत त्याच नदीत बुडू लागते। प्रेत जेवढे पापी असेल तितकाच जास्त काळ त्याला महावैतरणी नदीत राहावे लागते आणि बुडत असताना तो स्वतःला दोष देऊन म्हणतो की मी कधीही ब्राह्मणाला काही दान दिले नाही, अग्नीमध्ये यज्ञ केले नाही, मी देवाचा नामजप केला नाही, तीर्थस्थळी जाऊन स्नानही केले नाही, देवाची पूजा केली नाही। तेव्हा यमदूत त्या प्रेताला म्हणतात की अरे मूर्खा, आता तू जे कर्म केलेस त्यांचे फळ तू भोग। असे म्हटल्यावर यमदूतांचे कडू पण खरे बोल ऐकून ते प्रेत रडू लागते आणि वैतरणीच्या दुसऱ्या तीरावर दिलेले श्राद्ध दान व अन्न खाऊन पुढे सरकते। यानंतर एका दिवसात ते 247 योजनांच्या वेगाने फिरते। 7वा महिना आला की तो ब्रह्मापाद नावाच्या नगरात पोहोचतो। 7व्या मासिक श्राद्धात जे काही दान केले जाते ते खाऊन 8व्या महिन्याच्या शेवटी तो दुहखपूर आणि नानाक्रंदपूरकडे प्रयाण करतो। इथे तो खूप दुःखी होतो आणि रडायला लागतो। या ठिकाणच्या रहिवाशांना रडताना पाहून ते प्रेत दुःखी होते आणि मोठ्याने रडू लागते। तेथे 8व्या महिन्याचे श्राद्ध खाल्ल्यानंतर तो प्रसन्न होतो। ते नगर सोडून तो सुतप्त भवनकडे जातो। सुतप्त भवनात पोहोचल्यानंतर 9व्या महिन्याच्या श्राद्धात प्रेत पुत्राने केलेले पिंडदान आणि ब्राह्मणांनी दिलेले अन्न खातो। 10व्या महिन्यात तो रौद्र नगरला जातो। तेथे 10व्या महिन्याचे श्राद्ध भोजन करून तो पयोवर्षण नावाच्या पुढील नगराकडे निघतो। तेथे पोहोचल्यानंतर तो 11व्या महिन्याचे श्राद्ध भोजन करतो आणि तेथे जोराचा पाऊस पडतो, त्यामुळे प्रेताला खूप वेदना होतात। मग पुढे जाताना प्रेताला कडक उन्हाचा त्रास होऊन ते तहानेने व्याकुळ होते। 12व्या महिन्यात पुत्राने श्राद्धात जे काही दान केले असेल ते दुःखी प्रेत तेथे खातात। त्यानंतर जेव्हा वर्ष संपायला काही दिवस उरतात किंवा 11 महिने 15 दिवस उलटून जातात तेव्हा तो सिद्ध नगरात जातो, जिथे त्याला प्रचंड थंडी अनुभवायला मिळते। तिथल्या थंडीने व्याकुळ झालेले आणि भुकेने व्याकुळ झालेले ते प्रेत 10ही दिशांकडे आशेच्या नजरेने पाहू लागते आणि म्हणते की माझे दुःख दूर करणारा माझा कोणी मित्र
भाऊ नातेवाईक आहे का? त्यावेळी यमदूत त्या प्रेताला म्हणतात की या संकटात कोणीतरी मदत करेल असा तुझ पुण्य कुठे आहे का? यानंतर गंधर्व आणि अप्सरांनी वेढलेले 44 योजनांच्या परिसरात पसरलेले अत्यंत नयनरम्य बहुभिती नगर आहे, जेथे 84 लाख मूर्त आणि अमूर्त प्राणी राहतात ते दृश्यमान आहे. 13 प्रतिहार या नगरात राहतात, जे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत आणि त्यांना श्रवण म्हणतात. आम्ही तुम्हाला ब्रह्माजींचे पुत्र श्रवण देवांचे वर्णन आणि त्यांच्याशी संबंधित सर्व कार्य पुढील भागात म्हणजे भाग 5 मध्ये सांगू. आजसाठी एवढेच. जाण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा आणि ज्ञानसागर मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय श्रीराम.